मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपले 5 पर्स्पेक्टिव्ह क्लिअर असणं, स्पष्ट असणं खूप आवश्यक आहे. आणि त्या 5 पर्स्पेक्टिव्हचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, ज्यामुळे आपल्याला स्वतःवर नियंत्रण मिळवता येईल. तत्पूर्वी हे समजून घ्या की अनेक शास्त्रज्ञांनी असं सांगितलं आहे की जसे आपण दिवसेंदिवस विचार करत असतो तसेच आपण दिवसेंदिवस बनत जात असतो. आणि म्हणून मनावर नियंत्रण मिळवणं म्हणजे विचारांवर नियंत्रण मिळवणं आहे, हे लक्षात घ्या. हे नियंत्रण केवळ भावना आणि विकार यांच्यावरचं नियंत्रण नाही, तर विचारांवरचं नियंत्रण आहे. आणि जेव्हा आपण मनावर नियंत्रण मिळवतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने जीवनावर नियंत्रण मिळवतो. आणि म्हणूनच हे 5 पर्स्पेक्टिव्ह खूप महत्त्वाचे आहेत. आपण अशा वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हचा विचार या सिरीजमध्ये करणार आहोत, ज्या सिरीजचं नाव आहे फाउंडेशन ऑफ लाईफ सिरीज. ही साधारणतः 20 व्हिडिओजची सिरीज असेल. एखाद्या वेळी आपण गरजेनुसार वेगळा व्हिडिओ पण शूट करू, पण आपली सिरीज नंतर पुन्हा कंटिन्यू होईल आणि सायकोलॉजिकली तुम्हाला या सगळ्या गोष्टींची खूप मदत होईल. त्यासाठी कृपया माझं हे चॅनल सबस्क्राईब करा. यातला पहिला पर्स्पेक्टिव्ह आहे जबाबदारीच्या. स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेणं, स्वतःच्या चॉईसेसची जबाबदारी घेणं. ही जबाबदारी जर आपण कॉन्शियसली घेतलेली नसेल तर आपण अप्रत्यक्षपणे पलायनवादी बनलेलो असतो. आणि एकदा पलायनवाद आपल्यामध्ये तयार झाला आणि आपण आपल्या आयुष्यात जे काही घडते त्याची जबाबदारी आपण इतरांवर टाकायला लागलो की त्यानंतर मात्र आपण स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवू शकत नाही, कारण आपण योग्य पर्स्पेक्टिव्हने स्वतःकडे बघू शकत नाही. समजा आपण एखाद्या वाईट बॉसच्या अंडरमध्ये काम करत असू, बॉस आपल्याला वारंवार छापत असेल, वारंवार त्रास देत असेल. या परिस्थितीमध्ये जर आपण पलायनवादी बनलो तर आपण आपल्या आयुष्यात जे काही वाईट घडते त्याची जबाबदारी सगळी बॉसवर टाकू. आणि बॉसवरती सगळी जबाबदारी टाकल्यामुळे आपण काय प्रतिक्रिया दिली पाहिजे, आपली प्रतिक्रिया आपण नियंत्रित करू शकणार नाही. स्वतःला बॉसपासून आपण शिल्ड करू शकणार नाही आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या आयुष्यावर वाईट व्हायला लागेल. परंतु आपण जबाबदारी जर आपल्या जीवनाची घेतली तर आपण हा विचार करू शकू की ठीक आहे, माझा बॉस असा आहे, पण मग त्यावर माझी प्रतिक्रिया काय असेल, माझा रिस्पॉन्स काय असेल. आपल्याला नोकरीची गरज असेल तर आपण या बॉसला कसं फेस करायचं आणि त्याच्या वाईट वागण्यापासून स्वतःला कसं वाचवायचं किंवा त्याचे स्वतःवर कसे परिणाम होऊ द्यायचे नाही याची आपण योजना बनवू. आणि त्या माध्यमातून आपण जर टिकून राहिलो तर आपण होऊ शकते पुढे एक वेगळी अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळेल. कदाचित या बॉससोबतच पुढे चालून चांगले रिलेशन पण बनतील, काही पण होईल. पण महत्त्वाचं काय आहे, स्वतःला योग्य पद्धतीने शिल्ड करायचं असेल तर आपण बॉसला ब्लेम करू शकत नाही. ठीक आहे, तो मला त्रास देऊ शकतो, ठीक आहे, त्याच्यामुळे मला अनेक जखमा होऊ शकतात मनाच्या पातळीवर, परंतु या सगळ्यांना तोंड कसं द्यायचं हे मात्र माझं मी ठरवेल, ते बॉस ठरवणार नाही. म्हणजे बॉसने माझा राग केला म्हणून मीही बॉसचा राग केला तर बॉसचा मी राग करायचा हे बॉसने ठरवलं. पण बॉसने माझा राग केला, पण अशा परिस्थितीत माझ्या आयुष्याच्या प्रायोरिटीज काय आणि त्यानुसार मी बॉसला कसं हाताळायचं हे माझं मी ठरवलं. जर बॉसला मला ॲग्रेसिव्हली रागाने रिप्लायच द्यायचा असेल तर तो माझा मी ठरवला, स्वतःवर नियंत्रण ठेवून तो रिप्लाय दिला, तर ते बॉसने ठरवलं नाही, ते माझं मी ठरवलं, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच मित्रांनो, बॉसच्या उदाहरणात मी जे तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काय साध्य करायचं आहे, तुमची उद्दिष्ट काय आहे याच्याविषयी जेव्हा तुम्हाला क्लॅरिटी असते त्यावेळेसच तुम्ही स्वतःचे विचार नियंत्रित करू शकत असता, स्वतःचं आयुष्य नियंत्रित करू शकत असता. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून ती क्लॅरिटी जी आहे ती तयार करा. या सिरीजमध्ये आपण पुढे या विषयावर पण चर्चा करणार आहोतच. या क्लॅरिटीबद्दल आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही समजून घेतला पाहिजे, तो हा की हे आयुष्य निरर्थक आहे. आपण जन्म का घेतो आणि का मरतो याला काहीही कारण नाही. ही सृष्टी का चालते याला काहीही कारण नाही. आणि समजा ते कारण असेलही तर ते कारण समजण्या इतकी क्षमता आपल्यामध्ये येऊ शकत नाही, कारण त्यावर आपलं कोणतंच नियंत्रण नाही.
आणि म्हणून का जगायचं याची क्लॅरिटी जर असेल तरच आपण आपल्या आयुष्याला नियंत्रित करू शकतो, म्हणजे मनाला नियंत्रित करू शकतो, हे लक्षात घ्या. हा मोठा विषय आहे, याची पुढे पण आपण चर्चा करू. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि आपण आयुष्याची जबाबदारी घेतली की आपण स्वतःच्या माइंडच्या प्रोग्रामिंगची सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्याविषयी कमिटेड झालं पाहिजे. मनावर नियंत्रण प्रस्थापित करत असताना आपल्याला दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल, तो हा की आपण स्वतःचा कॉन्फिडन्स कसा निर्माण करतो. आपण कशी प्रिपरेशन करतो यावरून, की आपल्याला कसे रिझल्ट्स मिळतात यावरून. म्हणजे समजा एखादा व्यक्ती ट्रेडर आहे, तो ट्रेडिंग करतो आहे, पण आपण कोणत्या प्रोसेसेस फॉलो करतो, आपण तयारी कशी करतो, प्रिपरेशन कशी करतो, यावरून तो जर स्वतःचा कॉन्फिडन्स ठरवत असेल तर मात्र त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स, टिकाऊ कॉन्फिडन्स निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. हीच गोष्ट परीक्षेच्या बाबतीत सुद्धा लागू होईल, आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये लागू होईल. की परीक्षेत किती गुण मिळतात यावरून तुमचा कॉन्फिडन्स तयार होत असेल आणि चुकून एखाद्या वेळेस पेपर तपासणाराच खराब आला तर तुम्हाला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करणं कठीण जाईल. पण जर तुमचा कॉन्फिडन्स, तुमच्या प्रिपरेशन लेवल, तुम्ही त्यासाठी कोणत्या प्रोसेसेस फॉलो करतात याच्यावरून निर्माण होत असेल तर मात्र एखादा पेपरमध्ये कमी गुण आले तरी तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो मेंटेन राहू शकेल. कारण तुम्ही कोणत्या स्किल ॲक्वायर केल्या, कोणती कौशल्य विकसित केली यावर तुमचा कॉन्फिडन्स डिपेंड आहे, ना की परीक्षेमध्ये मिळवलेल्या रिझल्टवर. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पर्स्पेक्टिव्ह आहे तो म्हणजे परिस्थितीचा. परिस्थिती हे जबाबदारी झटकण्याचं सर्वोत्तम कारण असू शकते, ही बाब लक्षात घ्या. आणि आपण जबाबदारीच्या तत्वाचा, पर्स्पेक्टिव्हचा विचार एकदम सुरुवातीलाच केला आहे. परिस्थिती पुष्कळदा आपल्याला अनुकूल असते आणि पुष्कळदा आपल्याला प्रतिकूल असते, पण प्रतिकूलच अधिक असते. आणि प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवणं अधिक कठीण जात असते. समजा तुम्हाला एखाद्या जेलमध्ये टाकण्यात आलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही स्वतःच्या विचारांवर खरंच किती नियंत्रण मिळवू शकाल? हे एक्स्ट्रीम उदाहरण आहे, पण नेल्सन मंडेला जेलमध्येच होते. त्यांनी तिथे स्वतःच्या विचारांवर, मनावर नियंत्रण मिळवलं. याचं कारण ते क्लिअर होते, त्यांनी जबाबदारी घेतली होती स्वतःच्या आयुष्याची आणि त्यामुळे त्या परिस्थितीचा त्यांनी स्वतःवर प्रतिकूल परिणाम होऊ दिला नाही, किंवा असे मेकॅनिझम विकसित केले ज्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेतली त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ट्रॅकवरून भरकटणं आणि बेजबाबदार बनणं अधिक सोपं असते. विक्टर फ्रँकल हिटलरच्या डेथ कॅम्पमध्ये होते, जे जीव लोकांसाठी बनवलेले होते. परंतु विक्टर फ्रँकल अलर्ट होते स्वतःच्या प्रोग्रामिंगबद्दल. विक्टर फ्रँकल अलर्ट होते जीवनाची जबाबदारी घेण्याच्या बाबतीमध्ये. त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःचा ट्रॅक ढळू दिला नाही आणि त्याचा परिणाम हा झाला की ते स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकले. त्यांचं असं ऑब्झर्वेशन आहे की त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी होप म्हणजे आशा सोडून दिली त्यांचे मृत्यू लवकर झाले, मात्र ज्यांनी आशा सोडली नाही, चांगलं जीवन जगण्याची शक्यता, त्या शक्यतेविषयीचा विचार मनातला संपू दिला नाही, त्यांनी आयुष्यामध्ये त्या डेथ कॅम्पमधून ते बाहेर पडले, यशस्वीपणे बाहेर पडले आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याचं उत्तम नियंत्रण केलं, ही बाब लक्षात घ्या. आणि म्हणून परिस्थितीसुद्धा आपल्याला मनावर नियंत्रण पुष्कळदा मिळवू देत नाही. यामध्ये आपला दोष असतोच प्रत्येक वेळी असं नाही, परंतु आपला दोष जरी नसला तरी आपल्याला प्रत्येक वेळी स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये अवेअर राहावं लागत असते की आपण विचार काय करतो आणि त्या माध्यमातूनच आपण स्वतःवर नियंत्रण मिळवू शकत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्य असल्यामुळे कधीही वर्गामध्ये बसू दिलं नाही, त्यांना संस्कृतसुद्धा शिकू दिलं नाही. आताच त्यांना संस्कृत शिकता आलं नाही, हा परिस्थितीचा दोष होता ज्याच्यासाठी आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं, पण त्या प्रतिकूल परिस्थितीवर ते मात करू शकले कारण विचार आणि मनावर नियंत्रण होतं म्हणून.
त्यामुळे परिस्थिती जेव्हा वाईट असते त्यावेळी प्रत्येक वेळी आपला दोष असतो असं नाही. असं अनेक लोक असतील ज्यांना वर्गामध्ये प्रवेश मिळाला नाही, ज्यांना संस्कृत शिकू दिलं नाही. त्यासाठी मी त्यांना दोष देणार नाही की ज्यांना ते शिकायला मिळालं नाही. परंतु हेही मात्र सत्य आहे की जे स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवतात, ज्यांच्यासमोर एक विजन असते, ते या कठीण परिस्थितीवर सुद्धा मात करू शकतात. आणि हे डॉक्टर आंबेडकरांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते. त्यामुळे या बाबीसुद्धा आपल्याला लक्षात घ्याव्या लागत असतात. पुष्कळदा आपल्या हातून काही चुका घडतात आणि त्या चुकांचा आपल्याला खूप गिल्ट होतो, म्हणजे अपराधबोधाची एक भावना तयार होते. आणि त्याचा परिणाम हा होतो की आपण अधिक नकारात्मक बनत जातो आणि त्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवणं अधिक कठीण होते. याची आणखीन डिटेल चर्चा आपण पुढे करणारच आहोत. परंतु मनावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये गिल्ट हा एक मोठा अडथळा आहे आणि म्हणून अपराधबोधापासून आपण मुक्ती मिळवली पाहिजे. त्याऐवजी फक्त खेदाची भावना आपल्या मनामध्ये जर असेल तर स्वतःवर नियंत्रण मिळवणं अधिक सोपं होते. यावर एका व्हिडिओमध्ये आपण डिटेल चर्चा करणार आहोत. पण तुर्तास इतकं समजून घ्या की मनावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये अपराधबोध ही एक नकारात्मक भावना असते आणि त्यावर मात केल्यास आपण स्वतःच्या मनावर नियंत्रण प्रस्थापित करू शकत असतो. यामध्ये इतरांची आपल्याबद्दल काय मतं आहेत यांचा आपल्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला स्वतःला नियंत्रित करणं कठीण होते. यासाठी आपण इतरांच्या मतांपासून, इतरांच्या ओपिनियनपासून स्वतःला कसं वेगळं ठेवायचं, कसं वाचवायचं, कसं वेगळं ठेवायचं आणि स्वतःच्या विचारांवर कसं नियंत्रण मिळवायचं हे सुद्धा समजून घ्यावं लागत असते. याचा विचार आपण अगदी पुढच्या व्हिडिओमध्येच करणार आहोत. आणि म्हणून मित्रांनो, ही पर्स्पेक्टिव्ह लक्षात घ्या. जर तुमचा विजन क्लिअर असेल तर तुम्ही स्वतःला रिझल्टवरून मोजणार नाही, तर प्रोसेसेसवर फोकस कराल, त्यावरून स्वतःचा कॉन्फिडन्स निर्माण कराल. मग परिस्थितीचा सुद्धा स्वतःवर तितका असर होणार नाही. परिस्थितीला कसं तोंड द्यायचं याची तुम्ही योजना बनवू शकाल आणि मग कधी चुकलात तर तुम्हाला गिल्ट होणार नाही, तर साधा खेद वाटून तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण अधिक अचूक पद्धतीने मिळवू शकाल. आपण याचा सांगोपांग विचार या फाउंडेशन ऑफ लाईफ सिरीजमध्ये करणार आहोत. तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ही सिरीज. सध्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.